श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अंतकरणासता पवित्र सदाकाळ वाचावे श्री सद्गुरुचरित्र. सौख्य होय इह परत्र. श्री सद्गुरुचरित्र हा एक प्रासादिक ग्रंथ आहे. प्रासादिक म्हणजे देवाचे नि प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे या नाव प्रासादिक. त्याचे भक्तीचे कौतुक या नाव प्रासादिक. सहज बोलता विवेक प्रगट होय. या ग्रंथात संसार प्रपंच परमार्थ यांची सर्वांगीण शिकवण आहे. धर्म अर्थ काम मोक्ष ही मानव धर्मातील मुख्य अंगे आहेत व या चारी पुरुषार्थांत उत्तम होण्याची शिकवण याच ग्रंथात आहे. या ग्रंथाच्या श्रवणाने मनुष्याच्या 18 दारिद्र्याचा नाश होईल. 18 दारिद्र्य म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, संशय, चिंता. श्रवणाची विवेकाची जोड नसेल तर भ्रष्टाचार होतो, अनाचार होतो, मनुष्य दरिद्री होतो. कामाचा अतिरेक झाला म्हणजे स्त्रियांवर अत्याचार होतो. क्रोधाचा अतिरेक झाला म्हणजे हिंसा, खून व दंगल होते. मदाचा अतिरेक झाला म्हणजे अनिती, अन्याय, छळ होतो. मत्सराचा अतिरेक झाला म्हणजे चांगल्या गोष्टीला दूषण देणे, सद्गुण सत्प्रवृत्तींना विरोध करणे सुरू होते. सर्वांचा तो द्वेष करू लागतो. हेवा तिरस्कार जन्माला येतात. लोभाचा अतिरेक झाला म्हणजे भ्रष्टाचार होतो. दंभाचा अतिरेक झाला म्हणजे मनुष्य फसवणूक, लबाडी, ढोंग करायला लागतो. संशय चिंतेचा अतिरेक झाला की चित्त, वित्त, स्वास्थ्य गमावून आत्मघात तसेच कुटुंबघात करण्यास प्रवृत्त होतो. म्हणजे या दारिद्र्यामुळे सामाजिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य, गावाचे, शहराचे, देशाचे स्वास्थ्य बिघडल्याने जीवनच उद्ध्वस्त होते. पर्यायाने समाजाची, राष्ट्राची हानी होते. सुख, समाधान, समृद्धी, विश्रांती नष्ट होते. श्री सद्गुरुचरित्रांतील श्रवणांतून दिलेली शिकवण ही संपूर्णतः विवेकावर आधारित आहे व यातूनच बहुमोल नैतिक मूल्यांची जोपासना होईल. मात्र त्यासाठी याचे उत्तम श्रवण व्हावे ही जबाबदारी समाजातील प्रत्येक स्त्री पुरुष आबालवृद्धांवर आहे. ही जबाबदारी ओळखून श्रवण केले तर प्रत्येक मनुष्याला स्वतःचे सर्वांगाने कल्याण करता येईल व याचा फायदा पर्यायाने सर्व विश्वाला होईल. श्री सद्गुरुचरित्रात संसाराचे, प्रपंचाचे व परमार्थाचे यथार्थ विवरण अंतर्भूत आहे. सर्व जाती, धर्म, परंपरा, वर्ण, नीतिनियम, वेद, शास्त्रे इत्यादी अनेक प्रकारचे सर्वांगी निरूपण त्यात आहे. इतकेच नव्हे तर श्री सद्गुरुचरित्रातील अनेक अध्यायांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, यवन, चांडाळ, ब्रह्मराक्षस यांचाही उल्लेख तसेच दाखले विवरणासह आहेत. याचा अर्थ की श्रीपाद श्रीवल्लभ स्वारी सर्व धर्म समभाव ठेवून त्याही पलीकडची दूरदृष्टी ठेवून होती. सर्व थरातल्या सर्व प्रकारच्या माणसांना जवळ करणारी होती. त्यांची दुःखे निवारण करणारी, त्यांना सुख समाधान मिळावे यासाठी आयुष्यभर झिजणारी होती. त्यावेळी चांडाळ हा जातीहीन समजत. ब्रह्मराक्षस हा शब्द उच्चारला तरी थरकाप होत असे. पण समर्थ किती दयाळू, कृपाळू आहेत की त्यांनी अशा स्थितीतील व्यक्तींचा सुद्धा उद्धार व्हावा म्हणून कार्य केले. आता समर्थ म्हणजे कुणी एक व्यक्ती नसून आजपर्यंत जेवढे संत महात्मे होऊन गेले ते म्हणजे समर्थ. त्यांनी उपासनेतून जो प्रचंड पुण्यकाळ उभा केला तोही समर्थ. त्या पूर्वपुण्याईवर आपण आज सुखी समाधानी आहोत. जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद, भाषाभेद संतांनी कधीच मानला नाही. म्हणूनच सर्व वर्ण, जाती, धर्माच्या माणसांना त्यांनी सतत जवळ केले. केव्हाही जवळच करतील. अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर विश्वात जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याची अंत्यस्थिती, पिंडरचना, घडण यांची प्रतिकात्मक ओळख या ग्रंथात आहे. पहिल्याच अध्याय मंगलाचरणात भक्ती, पूजा, अर्चा, उपासना करूनही भ्रमिष्ट झालेल्या, भरकटलेल्या माणसाचे वर्णन आहे. अशा अवस्थेत फिरत असता दुसऱ्या अध्यायात त्याला सिद्ध पुरुष भेटले व इथूनच गुरुशिष्य संवादाची सुरुवात झाली. जसा दासबोधात गुरुशिष्य संवाद तसाच इथे सिद्ध नामधारक संवाद. दोन्ही ग्रंथ एकाच परंपरेचे. श्री सद्गुरुचरित्रात भगवत वचने आहेत आणि श्रीमद दासबोधातही तेच आहेत. सिद्ध नामधारक संवाद हा केवळ गुरुशिष्य संवादच आहे आणि त्यातील नामधारक ही विशिष्ट एक व्यक्ती नसून जे जे नाम म्हणजेच नावधारण करून आलेले आपणच सर्व आहोत. म्हणजे नामधारक हा आपणा लाखांचा प्रतिनिधी आहे. नामधारक म्हणाला, ही अशी कित्येक वर्ष उपासना करूनही
मी हा असा दळिद्रीच का राहिलो? त्यावेळी सिद्धाने त्वरित उत्तर दिले, सद्गुरु कृपा होय ज्यासी, दैन्य दिसे कैसे त्यासी, समस्त देव त्याचे वंशी, कळी काळासी जिंके नर, ऐसी वस्तू पूजुनी, दैन्य वृत्ती सांगसी जणी, नसेल तुझे निश्चय मनी, म्हणून कष्ट भोगितोसी. श्री समर्थ रामदासांनीही हेच सांगितले. यथा सांग रे कर्म तेही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. म्हणजे समर्थांचा दास झालो म्हणतोस व असमर्थच राहिलो असे कसे म्हणतोस? दुसऱ्या शिष्य दीपक आख्यानामध्ये असा उल्लेख आहे की भूतलावर अवतीर्ण होण्यापूर्वीच कली जेव्हा ब्रह्मदेवासमोर आला तेव्हा त्याने लिंग व जिवा धरली होती. यातील संकेत असा की कली लिंग व जिभेवर ताबा घेईल, लोकांचा लिंग जिभेवर ताबा राहणार नाही. पण श्री सद्गुरुकृपेने ताबा ठेवलाच तर कली केसही वाकडा करू शकणार नाही, तिथे त्याची हार आहे. 3रा अध्याय अंबरीश व्रत निरूपण असा आहे. त्यातील महत्त्वाचा भाग असा की भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछिजे मनांत, ते ते साध्य होय त्वरित सद्गुरु चरित्र ऐकता. ज्यासी नाही दृढ भक्ती, सदा दैन्य कष्टती, सद्गुरुवरील बोल ठेविती, अविद्या माया वेष्टुनी, कार्या कारण अवतार होती, क्वचित प्रगट क्वचित गुप्ती, ते ब्रह्मज्ञानी जाणती, मूढमती काय जाणे. 4था अध्याय अनुसयाख्यान. याबाबतचे विवरण पुढे आहेच. दत्तावतार 5व्या अध्यायात आहे, म्हणजे या पंचमहाभूतिक देहांत श्री स्वारी नियंता उतरला आहे. ईश्वर किती दयाळू कृपाळू आहे. तो कोणालाच नाही म्हणत नाही, तो भेदाभेद पाहत नाही, कारण भेदाभेद अमंगळ. मानवाकडे मात्र भेद असतो, म्हणूनच त्याचे नाव मानव. ईश्वराकडे भेद असता तर त्याने रावणाला आत्मलिंग दिलेच नसते, कारण रावणाला 100 वेळा आत्मलिंग दिले तरी त्याला काहीच उपयोग नाही, जोपर्यंत त्याचा गोकर्ण क्षेत्रात प्रवेश होत नाही. त्याला या क्षेत्राची महिमा कळत नाही, तोपर्यंत त्याला कसे पेलणार? खालीच ठेवावे लागेल. म्हणजे 7वा अध्याय कुठला? ज्या क्षेत्रात पापे प्रवेश करू शकत नाही, जिथे वास्तव्य केल्याने पापांचा नाश होऊन मनुष्याला विश्रांती समाधान मिळते व त्याची अज्ञान भ्रांती जाते, असे क्षेत्र. गरुड नागाला गिळत नाही असे क्षेत्र. याबाबत पुराणात उत्तम दृष्टांत आहे. नारद हा अतिशय चंचल, क्षणभरही एका ठिकाणी स्थिरता नाही असा होता. त्याला तसा शापच आहे. एकदा तो द्वारकेत गेला तेव्हा त्याला त्याचा स्वतःचा अनुभव आला की इथे आल्यापासून आपली अस्थिरता, चांचल्य गेले आहे. तेव्हा त्याने श्रीकृष्णाकडे चौकशी केल्यावर कळले की या क्षेत्राचा प्रभावच असा आहे की कुणीही अस्थिर बेचैन मनुष्य या ठिकाणी आला की त्याला स्थैर्य प्राप्त होते. नंतर काम झाल्यावर नारद द्वारकेच्या बाहेर पडला तेव्हा पुन्हा तो मूळ पदावर आला. म्हणजे अद्वैत दृष्टीने पाहता द्वारका व गोकर्ण क्षेत्र वेगळी नाहीत. आता गोकर्ण क्षेत्र कुठले? गो म्हणजे भगवत वचनाचे कर्ण, म्हणजे त्याचे श्रवण. क्षेत्र म्हणजे आपला हा देह, म्हणजे भगवत वचनाचे आध्यात्मिक निरूपणाचे श्रवण करणारा दास हेच गोकर्ण क्षेत्र आहे व त्यामध्ये उपासनेचा महिमा वर्णन केलाय. 8व्या अध्यायात माता पुत्रास जीव देण्याची वेळ आणली त्या शनी प्रदोषाची कथा आहे. म्हणजे अज्ञानामुळे मनुष्याची काय अवस्था होते याचा हा संकेत आहे. वस्तुस्थितीचा विसर झाल्याने अशा अनेक कल्पना, भावना, इच्छा, आकांक्षांसाठी मनुष्य लागतो आणि दिशाहीन होतो, भरकटतो. म्हणजे परमेश्वराने दिलेल्या बुद्धी शक्तीच्या विक्रमी सामर्थ्याचा अज्ञानामुळे काय व्यय करतो, आत्मविश्वास डळमळीत होतो, नैराश्य येते. याचा अर्थ अज्ञान हे जन्मतः माणसाच्या सोबत आहे. अज्ञानातून सुटका होण्यासाठी ज्ञानबोध हवा, जाणीव, विवेक हवा. 8वा अध्याय म्हणजे काय? 8वे मृत्यूस्थान, जडत्व, देहबुद्धी हाच 8वा अध्याय. मग अशा स्थितीत कोण सुखसमाधानी होईल? अज्ञान घालविणारा श्री सद्गुरू भेटला तर. 9व्या अध्यायात रजकाला वर दिला आहे. हा रजक म्हणजे आपले जिवंत प्रतीक. स्वतःचे कपडे धुवायचे सोडून दुसऱ्याचे कपडे धुण्यासाठी गोळा केले, याचाच अर्थ आपले दोष जावे म्हणून हा धडपडला नाही, जगाच्या उठाठेवी करीत बसला, लोकांचा द्वेष, मत्सर करीत राहिला. पण श्री सद्गुरू दर्शन झाल्याने निदान पुढे तरी उपासना करून यातून सुटशील असा वर त्याने या जन्मीच प्राप्त करून घेतला. 10व्यामध्ये तस्करवध व ब्राह्मणाला जीवदान अशी कथा आहे. यातील अद्वैत बोध असा, आपल्या 10 इंद्रियांचा ताबा तस्करांनी घेतला होता. हे चोर म्हणजे अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे.
यात्रा करीत असता कपट रूपाने ब्राह्मणासोबत होते. त्यांनी संधी पाहून ब्राह्मणाला मारून द्रव्यहरण केले, म्हणजे आयुष्यभराची पुण्याई कुकर्मात घालवली. जिवंत असून प्रेतवत अवस्था केली. तेव्हा श्री सद्गुरू प्रकट होऊन त्यांनी तस्करांना मारले आणि त्यातलाच एक चोर जिवंत ठेवून ब्राह्मणाला जिवंत केले, जागे केले, सावध केले, म्हणजे कर्तव्याचे स्मरण देऊन उपासनेत आणले. 11वा अध्याय श्रीपाद अवतार गुरुपरंपरा असा आहे. यात म्हटले आहे की बाळ 1 वर्षाचे झाले तरी एक मूक होते, पण मौंजीबंधन होताच ते वेद बोलू लागले व त्याने स्पर्श करताच लोखंडाचे 52 कशी सुवर्ण झाले. आता लौकिक दृष्टीने हा चमत्कार वाटेल, पण हा चमत्कार नसून यात ईश्वराचा गूढ संकेत व सूत्र दडले आहे. मौंजीबंधन झाल्याशिवाय कुणीही वेद बोलू शकणार नाही, म्हणजे भगवत वचन प्रासादिक निरूपण मुखातून बाहेर येणार नाही. मौजी म्हणजे 10 इंद्रिये व मन अशा 11 भागांतील उर्मींचा आवेश, आवेग यांना श्रवण उपासनेतून विकारांचा आवेग आवरणे हे मौंजीबंधन. एकदा का प्रासादिक श्रवणाचा स्पर्श लोखंडाला म्हणजेच जडत्व तसेच अज्ञानाला झाला की त्याचे तात्काळ सुवर्णात रूपांतर होणारच. आता 12वा अध्यायही उत्तम आहे. त्यात देह तो क्षणभंगुर नाही राहिले कवन स्थिर, जोवरी दृढ शरीर पुण्यमार्गे राहटावे. अहोरात्र आयुष्य उणे होतसे क्षणोक्षणे, करावा धर्म याची कारणे पूर्ववयासी पर्ययसा. ज्या दिवशी पुण्य नाही वृथा गेला दिवस पाही, तया यमा करुणा नाही करावे पुण्य तात्काळी. अशी परखड शिकवणच नव्हे तर नियंत्याची आज्ञा आहे. प्रत्येकाने उपासनेच्या आश्रयाखाली यावे अशीच भगवंताची इच्छा आहे. 13व्यामध्ये ज्या ब्राह्मणाला उदरव्यथा होती, अन्न हेच त्याचा शत्रू झाले होते, त्यामुळे तो प्राण देणार होता, पण तेच अन्न खायची श्री सद्गुरूंनी त्याला आज्ञा केली व उदरव्यथा घालवली. त्यातही खूप विवरण आहे. 14व्या अध्यायात विप्र व यवन यांची कथा नसून अहंकार, विषय, वासनांच्या आहारी गेल्याने मनुष्याची काय अवस्था होते आणि या विषयांना शासन सद्गुरूंनाच करावे लागते. 16व्या अध्यायात उपासना करणाऱ्या लाखो माणसांचे 3 प्रकार दाखवलेत. कुणी अज्ञान, भीती यातून उपासना करतात, म्हणजे आम्ही देवाचे केले नाही तर देवाचा कोप होईल, तो होऊ नये म्हणून देवाचे करायचे, ही तमोगुणी उपासना. अनेक जण कामनिक उपासना करतात, ही रजोगुणी उपासना. फार थोडी माणसे निरपेक्ष उपासना करतात, ही सत्वगुणी उपासना. आणि दुसऱ्या अध्यायात या सर्वांवर कडी करणारी शिष्यदीपकाची अत्यंत निष्काम निरपेक्ष उपासना दाखवली आहे की ज्यात मुक्तीची अपेक्षाही ठेवली नाही. 17व्या अध्यायात स्वतःची जिव्हा कापणारा विप्राचे अज्ञान कुणी व कसे घालवले याचे विवरण आहे. 18व्या अध्यायात विप्राचे दैन्य म्हणजेच अज्ञान, दुःख, भ्रांती घालवण्यासाठी स्वतः श्री सद्गुरूंना काय काय करावे लागले, सद्गुणांची जोपासना जपणूक करायची म्हणजे किती अडथळे येतात इत्यादी विवरण आहे. अध्याय 19 ते 21 मध्ये भरपूर अद्वैत विवरण आहे, केवळ कथा नाहीत. आता 22व्या वंध्या महिषी दोहनम नाम या अध्यायातले वर्णन पहा. ब्राह्मणाच्या घरी कित्येक वर्षे म्हैस होती, मात्र दूध दुभते मिळावे या हेतूने ती पाळली असून तो हेतू सफल झाला नाही. उलट लोकांची मीठ माती वाहण्यासाठी रेडा म्हणूनच तिचा वापर केला. त्यामुळे ब्राह्मण व त्याच्या पत्नीची ठाम समजूत होती की ही म्हैस आता आयुष्यात दूध देणारच नाही, म्हणून तिला वेसन घातली, म्हशीचे रूपांतर रेड्यात केले. पण चमत्कार असा झाला की श्री सद्गुरू कृपादृष्टी जेव्हा त्या म्हशीवर पडली तेव्हा श्री सद्गुरू आज्ञा मिळाली, आता हिला पाजून तर बघा ती दूध देईल. यातील अद्वैत बोध असा की आयुष्यभर जी उपासना त्या ब्राह्मणाने केली ती वांज ठरली, पण त्याच उपासनेला जेव्हा श्री सद्गुरू कृपेची उजोड मिळाली तेव्हा तीच वांज म्हैस दूध देऊ लागली. श्री सद्गुरू कृपे विरहित कदापि न घडे आत्महित, यमपुरीचा अनर्थ चुके ना येणे. म्हणजे श्री सद्गुरू चरित्र हे गोष्टरूप चमत्कारांचा ग्रंथ नसून सर्व कथा रूपात्मक व खोल विवरणाच्या आहेत. श्री सद्गुरू चरित्रात असे सुचवले आहे की रावणाने प्रचंड भक्ती करून नियंत्याकडे मागितले तर काय, अमरपद, अजिंक्यपद, म्हणजे देवाकडे काय मागायचे याचे मार्गदर्शन देणारा हवा, नाहीतर भक्ती शक्ती व्यर्थ. कोणाला मुले होत नव्हती पण ती मतिबंध निपजत, कोणाला मुले होतच नसत, कुणाची झालेली मुले जगत नसत, कुणाचा पती बाहेर ख्याली परस्त्रीरत आहे, तर कुणाचा व्याधीने जर्जर झालेला आहे, तर कुणाचा अल्पायुषी मेला आहे, कुणा विप्राला 18 विषय दारिद्र्य आहे, तर कुणाला वेदच येत नाहीत.
त्यांना सद्गुरूंनी अनेक प्रकारे सांगून समजावूनही ऐकत नाहीत व शेवटी वादविवाद वितंडवाद यात अडकून ब्रह्मराक्षस होतात. याचे कारण काय? जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीचा अपमान होतो, विटंबना होते, अत्याचार होतात, तिथे सुख समाधान वैभव नांदत नाही. मग ते गृहस्थाचे घर असो किंवा राष्ट्र असो, त्याचा विध्वंस होणारच. स्त्री ही वेलीसारखी असून पुरुष हा वृक्षासमान तिचा भक्कम आधार आहे. तेव्हा त्याच्या आश्रयाने आधारनेच तिने फुलावे, फळावे, बहरावे, अन्यथा ती तुडवली जाईल, नष्ट होईल. स्त्रीची शालीनता, सोशिकता, त्याग, सेवाभाव, चारित्र्य, पावित्र्य इत्यादी बाबतीत सखोल विवरण अध्याय 30 व 31 मध्ये आहे. स्त्री जर मुक्त व्यवहार करू लागली तर कुटुंब संस्थाच उद्ध्वस्त होईल, अनिती अनाचार वाढेल व पर्यायाने राष्ट्राचा विध्वंस होईल. परमेश्वराने पुरुष व प्रकृतीची निर्मिती करतानाच काय केले? स्त्री ही सोशिक, त्यागमूर्ती, सहनशील, कुटुंबवत्सल, शालीन अशीच घडवली. कारण कुटुंबाचा आधारस्तंभ सर्वांना सांभाळून सामावून घेणारी, प्रतिपाळ करणारी, दयाळू, प्रेमळ स्त्रीच आहे. अशा ऐश्वर्य संपन्न स्त्रीवर कुटुंबाची जबाबदारी दिली आहे. म्हणजे समर्थांना असे अभिप्रेत आहे की स्त्रीने पतीच्या व्रतांत राहिले पाहिजे व त्यासाठी तिचा पतीही व्रतस्थ पाहिजे. जर पतीच व्रतांत नसेल तर स्त्री पतिव्रता असून काय उपयोग? म्हणूनच पतीला व्रतस्थ राहण्याची व स्त्रीला पतीच्या व्रतांत राहण्याची उत्तम शिकवण श्री सद्गुरुचरित्रात आहे. याबाबत 44व्या अध्यायात उत्तम दृष्टांत आहे. विमर्शन राजाचा हजारो स्त्रियांशी संबंध होता व ही गोष्ट त्याच्या राणीला कधीपासून माहीत होती, परंतु तिने आकांड तांडव केले नाही, पतीचा रागद्वेष केला नाही, कष्टी झाली नाही. उलट संधी मिळताच हात जोडून अत्यंत नम्रपणे तिने आज्ञा घेऊन विचारले की इतके सर्व प्रकारचे ऐश्वर्य असूनही तुम्हाला परस्त्रियांचे आकर्षण का वाटते? राजानेही त्याचे स्पष्टीकरण केले व हा परंपरागत दोष ओळखून दोघेही समजदारपणे वागले. दुसऱ्या शिष्य दीपकाख्यानम या अध्यायात असा उल्लेख आहे की ब्रह्मदेवाचे 7 मानसपुत्र प्रथम जन्माला आले. त्यांची नावे मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, क्रतू, वशिष्ठ यांतील गुह्य असे की विश्वाची निर्मिती झाल्यानंतर या 7 परंपरा सुरू झाल्या. लाखो वर्षानंतर आजही त्याच परंपरा चालू आहेत. प्रत्येक परंपरा स्वतःचे वैशिष्ट्य जपून आहे व यावेळी 8वी परंपरा भूतलावर नाही. दुसरे उदाहरण असे की 4थ्या अध्यायात ब्रह्मा, विष्णू, महेश, अनुसयेचे सत्व पाहायला अत्रीच्या आश्रमात येताच त्यांची बाळे झाली. ही कथा सर्वश्रुत आहेच, पण त्यातील गुह्य असे की ही केवळ पौराणिक गतगोष्ट नाही, तर त्यात नयंताचे सूत्र नियम प्रगट झाले आहेत. अत्री म्हणजे श्री सद्गुरू, अनुसया म्हणजे श्री सद्गुरूंशी संलग्न असलेली, त्यांच्या आज्ञेने प्राप्त झालेली उपासना. ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या पिंडात असणारे प्रबळ त्रिगुण की ज्यांचा पूर्ण पगडा देह, इंद्रिय, मन, बुद्धीवर आहे. आणि असा मनुष्य उपासनेत आल्यावर त्रिगुण जोर करतात. वृत्ती प्रभाव कुकर्माकडे प्रवृत्त करतो. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणतात, हा उपासनेत कसा किती दिवस टिकतो ते पाहू. त्याला आम्ही जे म्हणू ते करायला लावू आणि सत्कर्म करू देणार नाही. व्रतभंग करून कुकर्मातच ठेवू. अनुसयेला वैवस्वतालयात म्हणजे नरक अधोगतीत पाठवू. पण अत्री ऋषींच्या प्रभावाने सत्वहरण झाले नाहीच, उलट त्रिगुणांची बाळे झाली. म्हणजे जे प्रबळ झाले होते ताबा घेऊन होते त्याचा प्रभाव कमी केला. म्हणजे 4थ्या शुद्ध सत्वगुणांची प्राप्ती झाल्याने दासाला उपासनेतून त्रिगुणांवर ताबा घेता आला. म्हणजेच काय तर दत्त अवतरला. या ग्रंथातूनच दासांना संसार कसा करावा, प्रपंच नेटका कसा ठेवावा व देवकार्यासाठी देह झिजवून देहबुद्धीपासून सुटका करून सद्गती कशी प्राप्त करावी, देवी गुणांची जोपासना करून अष्टैश्वर्यात सुखासमाधानी स्वस्थ चित्त कसे व्हावे याचे यथार्थ मार्गदर्शन प्रत्येकाला होईल. भ्रांत, अवगुणी, अवलक्षणी, अज्ञानी मनुष्य विवेक, वैराग्य, सामर्थ्यवान होईल. लहान मुलांच्यावर सद्विचार, सत्कर्माचे संस्कार आतापासूनच ठसले जातील. स्त्रिया सत्वगुण संपन्न होऊन कुटुंबाला उत्तम स्थैर्य, सुख, समाधान देतील.
व त्यांच्या उदरी शुद्ध परंपरेचा वारसा जपणारी संतती जन्माला येईल. येणेकरून सर्व समाजालाच तसेच सर्व विश्वालाच ऊर्जित अवस्था, सुजलाम सुफलाम स्थिती प्राप्त होईल. अवगुणांचा भूतलावरून उच्छेद होईल. भगवत वचनाचा गजर जिथे तिथे ऐकू येईल. म्हणजे पुढे अखंड एकच कृतयुग भूतलावर नांदेल. याच नियमाने संतांनी ज्या मार्गाने वाटचाल केली त्याच राजमार्गावरून नियंत्याच्या आज्ञेने कुणाकडून कसलीही अपेक्षा न करता सर्व मानवजातीची सेवा, नीतिमूल्यांची जोपासना व संवर्धन हे व्रत अंगीकारून आजही तसेच कार्य श्रीपाद श्रीवल्लभांचे मुख्य अधिष्ठान लावून अखंड चालू आहे व पुढेही असेच चालू राहील. श्री सद्गुरुचरित्रात फक्त श्रीपाद श्रीवल्लभ ही स्वारी गुप्त झाल्याचाच उल्लेख आहे. स्वारी म्हणाली, गायनावर म्हणजेच हरिकथा निरूपणावर माझी अत्यंत प्रीती आहे व अशा भक्तांचे सर्व मनोरथ मी पूर्ण करीन. याचा अर्थ स्वारीचे अवतार कार्य समाप्त झाले नाही तर ते युगांतापर्यंत चालूच राहणार आहे की जेणेकरून असंख्य माणसे श्रीसेवा दास्य भक्ती करून उपासनेचा मोठा आश्रय प्राप्त करतील. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.